स्क्रीनशॉट आहे. हा आपलं फोन पे नंबर स्कॅन हिस्ट्री मध्ये नाही आली. काही सोन आहे बघा. हिस्ट्री दावा मला एकदा. हिस्ट्री मध्ये हिस्ट्री मध्ये काय नाही. ट्रान्झॅक्शन आयडी बी टाकून बघितलं नाही, पण काय पेमेंट काय दाखवा नाही. बरं. आणि वरनं म्हणतोय मी मोठा माणूस आहे, मी असा आहे, मी काय अरे बाबा तू मोठा माणूस मग काय पेमेंट करणार नाही काय? होय उठ जरा खुर्ची उठ. ह्याच्यासारखं बसू नको तू. खुर्ची उठ दाखव मला तुझं ऍप ओपन कर. त्यात खोटं जर काय निघलं ते का फटक्यातच पाडेल. ते पहिलं खरं काय ऍप दाखव तुझं. स्क्रीनशॉट दाखवू नको. ऍप ओपन कर. ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल सापडायला ऍप ओपन कर अगोदर. ऍप ओपन कर. स्क्रीनशॉट नाही ऍप तुझं ती फोन पे चालू कर. इकडे त्या हातात त्या फोन पे दाखवतो कसं दाखवत नाही. दोन फोन पे दिसते त्याच्याकडे. इथे एक आहे इथं पण आहे. दोन कसं काय फोन पे नाही कुठला. चल ओपन कर. ओपन कर. हिस्ट्री दाखवत घेतली. हिस्ट्री नाही करीन मी आता एका सापड्यात. टेलिग्राम कसं उघडते डायरेक्ट. हिस्ट्री चालू हिस्ट्री दाखव झालेली क्रेडिट काय माहित मला. बॅलन्स चेक कर तुझा. बॅलन्स चेक कर. दाखव बॅलन्स कर. बॅलन्स चेक. लय पैसे आहेत माझ्याकडे. हा बघू ना एक मिनिट. हे बघा 12,000 आहेत ना. मग आता एक काम कर. आता जे अजून स्कॅनर पाठव बरं. तू 14-15,000 पाठवतो. 15,000 द्यावं स्कॅनर. पण तो 15,000 पाठव. चल आता जर काय झालं 12,000 आहेत ना तुझ्या अकाउंटला. 15 पाठव. तुमचं स्कॅनर ओपन कर. 12 अकाउंटला येतं ना. 15 पाठव. कस काय गेलं रे? 12 अकाउंटला 15 कस काय गेलं तुझं? कस काय गेलं सांग. आता फटक द्यायच्यात काय असेल ती खरं सांग. मार खायचा नसला ना कसं कसं केलं तिथले तर लगेच दाखव. काय फ्रॉड केला तो नक्की जाग्या दाखव. चल पटकून दावाजा. ही जी ऍप्लिकेशन आहे का सर. ही ऍप्लिकेशन मी 3 महिन्यापासून फसवत आलोय लोकांना. सगळं फसवलं आतापर्यंत. मी म्हातारी माणसं ती सगळे फसवतो. म्हातारी दिसते तुला इथं बघून कळत नाही काय. तो फसलो मी पण. मी 3 महिन्यापासून वापरतो. मी लई लोकांना फसवतो. कुठं कुठं पैसा असं मारलं तू आतापर्यंत एवढं. मी 3 महिन्यापासून मारतोय. दाखव कसं प्रोसेस कसं आहे दाखव. या कुठनं घेतलं काय केलं सगळं डिटेल मध्ये सांगायचं. एक सुधी डिटेल उपाय नाही घेतली सांग. चल स्टार्ट. आता काय कर. दोन्ही ऍप आहेत ना. जी ओरिजिनल ऍप आहे ना आणि डुप्लिकेट ह्या दोन्हीतला फरक दाखव. काय ह्यात जर काय खोटं निघलं तर मग कुत्र्याने मारला तुला. दोन्ही ओरिजिनल बी दावायचं आणि डुप्लिकेट बी दावायचं. दोन्हीतला फरक सांगायचा. आता शूटिंग काढतोय पूर्ण सांगायचं. हा चल कर ओपन. चालू बरं चालू. तू कर. डाउनलोड करून घेतलं. हे खोटं फोन पे आणि हे माझं खरं फोन पे. मी काय करत असतो फोन पे असं चालू करतो. हे ओरिजिनल फोन पे सारखं दिसते. इथं फक्त स्कॅनरवर क्लिक होतं. बाकी ओरिजिनल होतं आपलं काय फक्त येतं क्लिक होतं आणि लोकांना फसवतात. असं स्कॅन होत आहे. कधी कधी नाव पण ओरिजिनल दाखवतं. नंबर पण दाखवतो तुमचं. मी असं फोन पे सगळ्या करतो. फोन पे ट्रान्झॅक्शन सगळं दिसतं. ओरिजिनल सारखं सगळं वाचतंय. कसं ओळखायचं. ओरिजिनलच वाटतं सगळं. त्याच्यामुळे लोक फसते. मला युट्यूबवरून शिकलो. आता ओरिजिनल दाखव. माझं ओरिजिनल आहे. त्यात ह्यात काय फरक आहे. कसं ओळखायचं. ओरिजिनल मध्ये हिस्ट्री हे सगळी दिसते ना. आणि त्याच्यात बघा 25,000 पाठवलं. लगेच हिस्ट्रीमध्ये येत नाही आपल्याला. ओरिजिनल मध्ये लगेच हिस्ट्री लगेच आपल्याला हिस्ट्रीमध्ये दाखवतो. समोरच्या पण डुप्लिकेट आहे. ओरिजिनल डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आहे. हे डुप्लिकेट आहे. आणि हे माझं ओरिजिनल आहे. ओरिजिनल हिस्ट्री लगेच ओरिजिनलवर कुठं पण अजून ओरिजिनल आणि डुप्लिकेट मध्ये न होणाऱ्या गोष्टी पण. कसं आहे माहिती आहे का. हे डुप्लिकेट मध्ये काय होत आहे.
ते याच्यावर क्लिक होत नाही, असं याच्यावर ते डुप्लिकेट क्लिक होत नाही असं. अजिबात क्लिक होत नाही, फक्त स्कॅनरवर क्लिक होत आहे. स्कॅनर आणि स्कॅनर आणि एक तुम्हाला बॅलन्स बी चेक होतो ना. बॅलन्स पण check मला होतं. टाकू लागेल balance. हा दाखव, बॅलन्स पण चेक होतं आणि इकडं पण असं काही क्लिक होत नाही. कशाच होत नाही, फक्त QR कोड आणि बॅलन्स चेक होतो बॅलन्स चेक आणि हिस्ट्री, हिस्ट्री एक दिसते. एवढ्या 3 गोष्टी दिसते त्या. बाकीचं कशावर क्लिक होत नाही बघा. बघा लक्षात घ्या लोक, महत्वाचं आहे. ओरिजिनलमध्ये कुठं पण क्लिक होतं. ओरिजिनल सगळ्यालाच माहित आहे. फरक हीच आहे, ओळखण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी फक्त ओळखायच्या आहेत. त्यावेळेला 3 गोष्टी क्लिक होते, बाकी कशावर क्लिक होते. ओके चल. औषध पण जाऊ दे की आज झालं चुकलं, आता माफी मागतो की तुमची. एवढा गुन्हा करून तू मात्र 100 जणांना फसवलंय. इथं मी फसवतोय, वरून आलेला तू तर मान्य केला. किती वेळ तर तुम्ही म्हणता ही बघा ती बघा, स्क्रीनशॉट दाखवतोय. मला काय शिकवतो का तुम्ही? पण माफी मागतो की मी आता. माफी मागून काय होत नाही, पोलिस स्टेशनला गेला भाऊ. काय औषध पण पोलिस स्टेशनला गेला भाऊ, चुका करणार आणि आम्हाला शिकवणार. नमस्कार मित्रांनो, मी अस्लम शेख, महाराष्ट्र पोलीस. तर हा तुम्ही आजचा व्हिडिओ पाहताय तो म्हणजे फक्त फोनपेचा स्कॅम कशा प्रकारे केला जातो. आपले गोरगरीब आहेत, मंडईमधले असू द्या किंवा पेट्रोल पंप वरती काम करणारे असू द्या, शॉपमध्ये काम करणारे असू द्या, या प्रत्येकाची फसवणूक कशा प्रकारे फोनपेद्वारे कशी केली जाते हे आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली करून दाखवलेलं आहे. तुम्ही प्रत्येक ठिकाणी ऑनलाईन पेमेंट घेता, आपला स्कॅनर देता, त्यावेळेस तुमच्या अकाउंटला पेमेंट झाला आहे असे म्हणून दाखवून पुढे निघून जातात आणि तुम्ही पण हा म्हणता ठीक आहे झालं. तर असं न करता त्या प्रत्येकानं तुम्हाला पेमेंट केलेलं आहे, त्याचं जे पेड झालेलं असेल ते तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही हे कन्फर्म बघा आणि त्यानंतरच त्याला जाऊन द्या किंवा त्याला वस्तू द्या. तर अशा ऑनलाईन किंवा फोनपे फ्रॉडपासून वाचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण सावध द्या. जय हिंद.